त्याची उदाहरणं आपल्याकडे अशी पण आहेत की जिथे बिल्डिंग खाली केलेले आहेत, बिल्डिंग पडलेले आहेत आणि 10-12 वर्ष लोक अजूनही घराच्या बाहेर आहेत, रेंटही स्वतःच्या खिशातला देत आहेत. त्यामुळे तुमचं एक फॅक्टर आहे की तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये आहात. जोपर्यंत अप्रुव्हल्स येत नाही तोपर्यंत बिल्डिंग तुम्ही खाली करायची नाही. मीनवाईल सेक्शन 14 जो मगाशी सांगितल्याप्रमाणे बिल्डिंग रिपेरेबल कंडिशन ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे ते जाणून घ्या. सेक्शन 14 गुगल करा आणि त्याप्रमाणे नोटीस इश्यू करून बिल्डिंग रिपेरेबल कंडिशन मध्ये घ्या. ते जे सांगतात की काही इश्यूजच्या रिडेव्हलपमेंट संदर्भातल्या आहेत, पूर्वीसारखं आता असा विषय राहिला नाहीये की काही कागदपत्र दडवून ठेवू शकतो आपण. आता विषय ट्रान्सपरंट झालेला आहे. आपणही जाऊन कॉर्पोरेशन मध्ये जाऊन चौकशी करू शकतो. उद्या कुठली गोष्ट जर घडत असेल तर तो विषय आपण एक आर्किटेक्ट अपॉइंट करून त्याला कन्सल्ट करू शकतो. आपल्याच बिल्डिंग मधली जी आपली यंग पुढं जनरेशन असतात त्याच्यापैकी कोणा कोणतरी आर्किटेक्ट असेल, इंजिनियर असेल, तर यांची ओपिनियन घ्या आणि अशा तऱ्हेने त्यांच्याशी इंटरॅक्शन चालू ठेवा. मीनवाईल बिल्डिंग रिपेरेबल कंडिशन मध्ये ठेवायची जबाबदारी तुम्हाला सांगितली, तो सेक्शन एक्झिक्यूट